निलेश लंकेंच्या होम ग्राउंडवर अजित पवारांचं जोरदार भाषण. शेतकऱ्यांसाठी गेम चेंजर योजना, सगळी वीज मोफत मिळवण्याचा प्लॅन सांगितला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी अहमदनगरच्या दौऱ्यात जोरदार भाषण करताना शेतकरी आणि महिला वर्गाला साथ घालण्याचा प्रयत्न केला. शरद पवार गटाचे निलेश लंके हे नगरचे खासदार आहेत. त्यांचं होम ग्राउंड असलेल्या पारनेरमध्ये अजित पवार यांची सभा झाली. अजित पवार यांचा वाढदिवस आहे आणि त्यामुळे रस्त्यात लोकांच्या भेटीगाठी घेत येताना अजित पवार यांनी पारनेरमध्ये पोचायला त्यांना उशीर झाला. मात्र त्यानंतर अजित पवार यांनी जोरदार भाषण ठोकत आगामी काळात राज्य सरकारच्या योजनांमुळे शेतकरी आणि महिला वर्गाचे कशाप्रकारे भले होणार आहे हे सविस्तरपणे सांगितले. लाडकी बहीण योजनेनंतर विरोधक सरकारने लाडक्या भावांसाठी काही केलं नाही अशी टीका करतात, पण राज्य सरकार लाडक्या भावांसाठी निर्णय घेत आहे आणि त्याचे उदाहरण देताना अजित पवार यांनी सौर पंप योजनेचे फायदे उपस्थित महिला वर्गाला समजावून सांगितले. त्यांनी म्हटले की ही गोष्ट माझ्या मायमाऊलींनी लक्षात घ्या आणि ते सांगायला आवर्जून पारनेरमध्ये मी आलेलो आहे. तुम्ही मोठ्या संख्येनं आलात, मला थोडासा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, कारण येताना थांबत थांबत यावं लागलं. याबरोबरच तुम्ही जे शेतकरी असेल त्यांचं 3 हॉर्स पॉवर, 5 हॉर्स पॉवर, 7.5 हॉर्स पॉवरचं बिल आम्ही माफ केलं आहे. लाईट बिल माफ, त्याच्यामध्ये 14,000 कोटीची जबाबदारी आम्ही उचलली. आता इथून पुढे तुमच्यातला शेतकरी म्हणून वीज पाहिजे असेल तर सोलर पंप आम्ही तुम्हाला देणार आहोत. तिकडे तारा ओढा तसलं काही नाही. पॅनल बसतील विहिरीजवळ. 3ची मोटार, 5ची मोटार, 7.5ची मोटार. महाराष्ट्रात 8.5 लाख सोलर पंप देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असं अजितदादा यांनी म्हटलेलं आहे. आता विरोधकांनी काय सुरू केलं की म्हणले बहिणींना दिलं, भावांना काय. अरे बहिणी सक्षम झाल्यानंतर जगामध्ये जिथं महिलांना मान सन्मान प्रतिष्ठा आर्थिक बाबतीमध्ये सक्षम केले जातं ते देश पुढे गेलेले. आणि ज्या देशामध्ये महिलांना दुय्यम वागणूक दिली जाते, दुय्यम वागणूक दिली जाते, हे थांब तू नंतर जेवायला घालताना पण पहिलं मुलाला द्यायचं, काय चांगलं असेल ते मुलाला, मुलीला काय तुला राहू दे, तू जरा बाजूला राहा, असा भेदभाव काही जण करतात. किंवा उद्या 12वी मुलगा आणि मुलगी झाली तर मुलाला शिक्षण द्यायचा प्रयत्न करतात, मुलीला म्हणतात काय तू कुठेतरी सून म्हणून जाणार आहे, आता आपल्याकडे पैसे नाही, बस तशीच घरात, आता लग्न करायचंय. तिचा अधिकार नाही का? तिला शिकण्याचा अधिकार नाही? ती उद्या चांगलं शिकली तर ती पण मोठी कोण कलेक्टर होऊ शकते, डॉक्टर होऊ शकते, इंजिनियर होऊ शकते, पायलट होऊ शकते. काही तिच्यामध्ये जे काही गट्स आहेत, तिच्यामध्ये जे ज्ञान तिनं संपादन केलेलं आहे त्याच्यातनं ती बरंच काही करू शकते. आणि म्हणून आम्ही याच्यामध्ये महिलांच्या करता ह्या चांगल्या चांगल्या योजना आणलेल्या आहेत. ही गोष्ट माझ्या मायमाऊलींनी लक्षामध्ये घ्या आणि ते सांगायला आज आवर्जून पारनेरमध्ये मी आलेलो आहे. तुम्ही मोठ्या संख्येने, मला थोडासा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, कारण येताना थांबत थांबत यावं लागलं होतं. पण ह्याचबरोबर तुम्ही जे शेतकरी असेल त्यांचं 3 हॉर्स पॉवर, 5 हॉर्स पॉवर, 7.5 हॉर्स पॉवरचं बिल आम्ही आता माफ केलंय. लाईट बिल माफ, त्याच्यामध्ये 14,000 कोटी रुपयाचा जबाबदारी आम्ही उचलली. आणि आता इथनं पुढं तुमच्या शेतकरी म्हणून वीज पाहिजे असेल तर सोलर पंप आम्ही तुम्हाला देणार आहे. तिथं तारा ओढा हे करा तसलं नाही. पॅनल बसतील विहिरीच्या जवळ आणि 3ची मोटर, 5ची मोटर, 7.5ची मोटर, सोलर पंप. 8.5 लाख आपल्या महाराष्ट्रामध्ये सोलर पंप देण्याचा निर्णय आम्ही लोकांनी घेतलेला आहे. 8.5 लाख. त्याच्यामुळं पुढं काय होणार आहे माहिती आहे तुम्हाला? दिवस उजाडला, सूर्य उगवला, 8 वाजता ते प्लेट म्हणजे जे सोलरचे पॅनल आहेत ते पॅनल तापणार, तुमची मोटर चालू. त्याला ती वीज सूर्यापासून मिळणार आहे. पैसे भरायचे नाहीत. बिल थकलंय, कनेक्शन तोडलंय, आकडा टाकलाय, भानगड नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, अहमदनगर.